प्रमाणामध्ये 150+ हेक्टरचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. तलाव क्रमांक 1 पासून 2 पर्यंत पूर्ण पाणी आणि तिथून पुढे खाली बाणगंगाच्या डॅम पर्यंत त्या ठिकाणी पाणी पूर्ण क्षेत्रामध्ये शेतातलं होत्याचं नव्हतं काही क्षणामध्ये या परिसराला शेतकऱ्याचं झालेलं आहे. आता सध्या सुद्धा पाऊस सुरू आहे. पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नाही. इथं विहीर जे आहे ते विहीर सुद्धा भरलेली आहे. शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू जे होते ते अनावर झालेलं आहे. मात्र या शेतकऱ्याला सध्या मदतीची गरज आहे. नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळ्या घटना वेगळे विषय दाखवतोय. पावसानं हाहाकार माजवला जिल्ह्यामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे. मी ज्या भागामध्ये तलाव फुटलेला आहे त्या भागात पोहोचलेलो आहे. माझ्या पाठीमागे पाहता हे जे पाणी आहे हे तलावाचं पाणी येतंय. पलीकडे दुसरा तलाव आहे आणि इथे एक तलाव आहे. या बाजूला दुसरा तलाव फुटून हा तलाव भरला आणि या तलावाच्या सुद्धा तलाव ओव्हरफ्लो झाला आणि इकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये काल पाऊस झाला. हा जो परिसर आहे हा पूर्ण जलमय झाला होता. आता कोरडा झालेला आहे. मात्र मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी विहीर होती. विहीर 5 परस विहीर आणि त्या विहिरीच्या ठिकाणी उभारलो मी. हा मुरुम आहे सर्व इकडे दाखवा. ही विहीर होती अशी आणि ही जी विहीर आहे ही पूर्ण पावसानं या परिसरामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात झाला आणि माती जी आहे ती पावसात वाहून पूर्ण आता विहीर जी आहे इकडे थोडीच राहिलेली आहे. आणि ह्या विहिरीचे मालक आहेत हे बाबा आपल्या सोबत आहेत. काय नाव मामा? शाहू शंकर कुठे? बर, तुमचीच आहे का विहिरी? हा आमचीच आहे. बर, काय किती शेत आहे तुम्हाला? हा असेल 7-8 एकर. बर, 7 एकर 8 एकर पण 2-4 एकर ह्याच्यावर भिजत होत. आमचा निर्वाह त्याच्यावर चालू होता.